नमस्कार. आपण हा पहिला ब्लॉग बनवतोय आणि याच्यामध्ये आपण आपल्या महाकालेश्वर आटळीमधलं जे मंदिर आहे तिथे जातोय. तर सर्वप्रथम आपण आता इथे मी तुम्हाला प्रवासामध्ये सांगणार आहे की आपण कसे जाणार आहोत आणि इथून मंदिरापर्यंत कसं पोचता येणार आहे. ठीक आहे. सर्वप्रथम आपण अगरबत्ती घेऊया इथून. हां, तर साधारण आंबिवली स्टेशनपासून आपण दाखवणार होतो, परंतु हा माझा गावातलाच व्हिडिओ आहे आणि मी गावात राहतो आहे. सो मी तुम्हाला माहिती देईन. स्टेशनपासून साधारण 10 मिनटं चालत जाऊन आपल्याला हे मंदिर पाहायला मिळणार आहे. गावाच्या बाहेर असं हे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. थोड्या वेळानंतर आपल्याला दिसेल. आणि इथे बघा एकदम हिरवळ आहे सगळीकडे, थोडी घरं वगैरे पण आहेत आणि तुम्हाला इथे नदी पाहायला मिळणार आहे स्पेशली. सो नदीचा एक वेगळा छान व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप वेळ लागत नाही, साधारण 10 ते 12 मिनटं आपल्याला लागतात स्टेशनपासून. जवळचे जे स्टेशन आहे ते आंबिवली रेल्वे स्टेशन आहे, जे सेंट्रल रेल्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिथून पुढे हे जे महाकालेश्वर मंदिर आहे ते आपण पाहणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता की छान रस्ता इथे बनवला गेला आहे. हे बघा, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि दुतर्फा ही सगळी झाडी तुम्ही पाहू शकता. बघा, खूप मस्त व्ह्यू आहे इथला. हां, तर आता आपण या मंदिरासमोरचं हे जे सभामंडप आहे तुम्ही पाहताय, त्या मंडपापर्यंत आपण आलो आहे आता. आणि इथे पुढे हे मंदिर असणार आहे जिथे आपण दर्शन घेणार आहोत. चपला काढायच्या तिथे, आणि चपला काढून मग पुढे आपण मंदिराकडे जाणार आहोत. मंदिरात आज थोडी गर्दी आहे बऱ्यापैकी, थोडीफार तुम्ही पाहू शकता इथे गर्दी. आणि इथे हे जे सभामंडप आहे ते आपल्याला नंतर पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. हे बघा, इथे हा नंदी आहे, तुम्ही हा नंदी पाहताय. आणि नंदीच्या बाजूला इथे हे मंदिर आहे. मंदिरात पूजा पण सुरू आहे, आपण दर्शन घेणार आहोत काही वेळानंतर. हे बघा, हे मंदिर आहे. लागेल इकडे इकडं. हां, तर आपण इथे आलो मंदिरात, जे आमचं महाकालेश्वर मंदिर आहे, आपण दर्शन घेतोय. जय महाकाल. सोबत आमची ही जी दीदी आहे ती आता अगरबत्ती लावते, तुम्ही पाहू शकता. आणि हे दीदी अगरबत्ती लावते आमची. आमच्या दीदीचं नाव नुपूर आहे. आणि हे तुम्ही मंदिर पाहू शकता इथे. खूप मस्त असं हे मंदिर आहे. हे सगळं देवादेवतींचं सगळ्यांचं असं व्यवस्थित खूप छान मंदिर बनवलेलं आहे. हे जिथून आपण आतमध्ये आलो होतो तिथून पुन्हा बाहेर जाणार आहोत. रंगसंगती पण खूप छान आहेत. जय महादेव, जय महादेव. आणि हे मंदिराचं सभामंडप आहे. इथे जवळजवळ एक 50-100 जण बसू शकतात अशी व्यवस्था आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हटलं तर गणपती विसर्जन जेव्हा असतं तेव्हा देखील आम्ही इथेच येत असतो. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण गणपती विसर्जनबद्दल बोलणारच आहोत. हा आमचा पहिला ब्लॉग आहे
आणि पहिल्या ब्लॉगला तुम्ही खूप जास्त आम्हाला सपोर्ट करा, जेणेकरून अजून आम्हाला छान छान ब्लॉग्स बनवता येतील. हां, मगाशी आपण जे महाकालेश्वर मंदिर पाहिलं, आता आपण नदीच्या बाजूला आहोत. हे महाकालेश्वर मंदिर जिथे आपण मगाशी दर्शन घेतलं आणि त्यानंतर हे तुम्ही निसर्ग पाहू शकता. अतिशय मनमोहक असं संध्याकाळचं दृश्य आहे इथे, तुम्ही पाहू शकता. आणि ही नदी, ही काळू नदी आहे जी टिटवाळ्यावरून वाहत येते. आणि इथे पलीकडे गाव आहे, त्यासाठी इथे होडीची व्यवस्था देखील असते. तुम्ही पाहू शकता ही नदी एकदम हा जो एंड आहे, हा टिटवाळा खडवलीकरचा एंड आहे. आणि स्टुअर्ड आपण जेव्हा जात असतो, हे कल्याणकडचं जे उल्हास नदी जी आहे त्या नदीला जाऊन ही नदी मिळते. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की श्री दत्त मंदिर देवस्थान, त्याचा एक ब्लॉग आपल्याकडे अपकमिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये या दोन नद्यांचा संगम आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, तर कंटिन्यू करूया. इथे एक बोट येत असते, जशी बोट येईल तसं मी तुम्हाला दाखवेन. आपण इथले जे काका आहेत त्यांच्याशी पण थोडंसं बोलणार आहोत मंदिराबद्दल. हे बघा, ही जी होडी आहे जी पलीकडच्या गावावरून इथे येते आणि इथे ही वाहतूक सुरू असते. आपण ही जी माणसं पाहतोय त्या होडीच्या वेटिंगसाठी आहेत. ही बघा होडी, मोटर या होडीमध्ये बसवलं आहे. आणि या नदीतून जेव्हा आपण जेव्हा जातो तेव्हा अतिशय मस्त वाटतं. पुढच्या वेळेला आपण या बोटीतनं देखील प्रवास करणार आहोत. हे बघू शकता आपण. हे बघा, जी मगाशी बोट येत होती ती आता बोट आहे बघा इथे कंप्लीट भरली आहे. आणि इथून पुढे आपण जाणार आहोत. इथून पुढे ही बोट मगाशी जिथून आली होती ह्या पॉईंटवरून, हे जे समोर तुम्ही पॉईंट पाहताय ना, तिकडनं आली होती आणि तिकडनं पुन्हा ती इथे येणार आहे. हां, तर मगाशी आपण जो मंदिर पाहिला होता, जिथे आपण दर्शन घेतलं, ते महाकालेश्वर मंदिर होतं. आणि आम्ही आता इथून निघणार आहोत. मी आणि माझी दिदी नुपूर इथे सोबत आहे आणि आम्ही आता परतीच्या वाटेला लागतो आहे. प्रयत्न होता की कोणीतरी आपल्याला गावातलं कोणीतरी या मंदिराबद्दल सांगायला मिळेलच, परंतु काही व्यस्ततेमुळे अवेलेबल नाही झालं आहे. हरकत नाही, तुम्ही नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर नक्की करा. आणि आमचे जे पुढचे अपकमिंग ब्लॉग्स असतील त्यासाठी तुमचं मोलाचं सहकार्य आम्हाला मिळणार आहे.